नमस्कार मित्रांनो, आता खास दिवाळीसाठी KGN ज्वेलर्स भन्नाट ऑफर घेऊन येत आहे। ही ऑफर फक्त 18 ते 24 ऑक्टोबर पर्यंत असेल। ही भन्नाट ऑफर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चांदणी चौक पोलीस स्टेशनच्या समोर KGN ज्वेलर्स इचलकरंजी इथे तुम्हाला 1000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री, 2000च्या खरेदीवर सोन्याचे चेन फ्री, 3000च्या खरेदीवर कांजीवरम साडी फ्री, 6000च्या खरेदीवर सोन्याचे नेकलेसही फ्री भेटेल। खरेदीला येणाऱ्या सर्व स्त्रियांना लकी ड्रॉ काढणार आहोत। लकी ड्रॉ मध्ये विजेत्याला 1 ग्राम सोन्याचे नेकलेस मिळणार आहे। क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणी अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न। पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदणीसाठी भोसले गार्डनच्या समोर चव्हाणमळा पद्माळे फाटा सांगली या ठिकाणी आयोजक प्रवक्ते संतोष पाटील यांच्या नियोजनाखाली DPIचे अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे सर व शिवसेना ठाकरे गटाचे सांगली जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर साहेब यांच्या शुभ हस्ते पदवीधर व शिक्षक मतदारांचे फॉर्म भरून मतदार नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळेला प्राध्यापक सुकुमार कांबळे सर म्हणाले, पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत। यामध्ये काही विशिष्ट लोकांचाच सहभाग पूर्वी असायचा, परंतु ते आता पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून सांगलीकरांनी मतदार नोंदणी करून ही मक्तेदारी मोडून काढली आहे। भविष्यात सांगलीतील व महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत। हे बदल बहुजन समाजाचा हिताचे नाहीत। आम्हाला बदल करून वंचित, पिचलेल्या, दबलेल्या, दलित, मागास व बहुजन मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून त्यांना दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे। परदेशात एक मुलगा जरी शिक्षणासाठी असेल तर त्याला जाण्यासाठी रेल्वे सुरू केली जाते। एवढं त्या ठिकाणी शिक्षणाचं महत्त्व आहे। परंतु आपले सरकार हे 20 विद्यार्थ्यांच्या आत पटसंख्या असेल तरी शाळा बंद करत आहेत। हे वस्तुस्थितीला धरून नाही, हे बहुजन समाजासाठी घातक आहे। इथल्या शाळा बंद होत आहेत। ही वस्तुस्थिती भविष्यात भयानक होईल। ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी आपल्या विचाराची लोक विधिमंडळात गेले पाहिजेत, अशी माहिती प्राध्यापक सुकुमार कांबळे सर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व प्रवक्ते संतोष पाटील यांनी जी मतदार नोंदणीची अभियान राबवले त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा। यावेळेला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मान्य शंभूराज काटकर म्हणाले की मान्य प्रवक्ते संतोष पाटील कायम दीन, दलित, वंचित व बहुजन समाजासाठी धडपडत असतात व त्यांची आयुष्यात काहीतरी बदल करण्यासाठी कायम त्यांची धडपड चालू असते। येणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघामध्ये ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म भरून आधार कार्ड, डिग्री सर्टिफिकेट, फोटो व गॅझेटेड ऑफिसरची सही करून ते निवडणूक कार्यालयात जमा करावे। ज्यांना फॉर्म भरून जमत नाही अशांनी ऑनलाईन फॉर्म भरूनही आपली नोंदणी करून घ्यावी, असे सांगितले। यावेळेला प्रवक्ते मान्य संतोष पाटील म्हणाले की 2026 मध्ये पुणे व शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुका होणार आहेत। यासाठी सांगली जिल्ह्यातून सर्वाधिक पदवीधर मतदार व शिक्षक मतदार नोंदणी करून महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्यांच्या पाठीशी राहून त्यांना विजय करण्याचे असे आवाहन केले। अनमोल पाटील यांनी सर्वांची स्वागत केले। शेवटी प्राध्यापक नंदकुमार सुर्वे यांनी आभार मानले। यावेळेला दत्तात्रय पाटील, महादेव शेळके, रोहित आंगडगिरी, श्रीकांत कोळीगिरी, MK कोळेकर, खुदबुद्दीन कुजावर, स्वप्नील शेटे, सुशांत कदम, ज्ञानेश्वर केंगार, प्रदीप भोसले, अनुराधा शेटे, प्रणव शेळके व अनेक जण उपस्थित होते। यावेळेला सर्वांनी संतोष पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या। पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणी संदर्भातली बैठक पार पडली। काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पाटील यांनी आज या छोटेखानी बैठकीचं आणि फराळाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते आदरणीय सुकुमार कांबळे सर यांनी या बैठकीला मार्गदर्शन केलं आणि हे मार्गदर्शन करत असताना सभासद नोंदणी, मतदार नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे, पारंपरिक या मतदारसंघावर विशिष्ट लोकांचा, विशिष्ट जातीचा आणि काही लोकांचा हा प्रभाव होता। मात्र शरद पाटलांची निवडणूक असेल, अगदी मागची झालेली अरुणदारांची निवडणूक असेल, यामध्ये काही प्रवर्ग सोडून इतर प्रवर्गातील सुद्धा माणसं या पदवीधरांचं नेतृत्व करतायत आणि पदवीधरांचं नेतृत्व करत असताना पदवीधरांचे प्रश्न, शिक्षण संस्थांचे प्रश्न, शिक्षण संस्थांच्यामध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न, महापालिकेच्या जिल्हा परिषद शाळेच्या बंद पडत चाललेल्या शाळा, विद्यार्थ्यांच्या बाबतीतलं शासनाचं धोरण, पदवीधरांच्या बाबतीतलं शासनाचं धोरण, नोकऱ्यांच्या बाबतीतलं शासनाचं धोरण, हे प्रश्न मांडणारा पदवीधर हा निवडून गेला पाहिजे, ही महाविकास आघाडीची भूमिका आहे। आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल
त्या उमेदवाराचं पाठबळ देऊन त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करू असं अभिवचन आदरणीय सुकुमार कांबळे सरांनी केलेलं आहे. आणि सर्वांनी मिळून आम्ही संतोष पाटलांचं अभिनंदन करतोय. येत्या 6 तारखेला ही नोंदणी थांबते आणि त्याच्या आधी ही नोंदणी करणं गरजेचं आहे. ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी चालू आहे. ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करत असताना राजपत्रित अधिकाऱ्याच्या सही शिक्क्याच्या ट्रू कॉपी करून ती नोंदणी करायची आहे. जो पदवीधर बायहँड अर्ज घेऊन निवडणूक कार्यालयात अर्ज भरायला जाईल तो पदवीधर हा जात असताना राजपत्रित अधिकाऱ्याकडे सही शिक्का करून ट्रू कॉपी करून त्यानं ती नोंदणी करावी, म्हणजे त्याचा हेलपाटा होणार नाही. मुळात या प्रवर्गामध्ये नोंदणी करण्यासाठीची लोकांची मानसिकता ही फार ताकदीनिशी उतरायची नाही आहे. पदवीधरांच्या समोर अनेक प्रश्न आहेत, तर त्यातूनही आमच्यासारखे सामान्य घटकाचं काम करणारे लोक पदवीधरांची नोंदणी करतील आणि सही सच्चाच्या कॉप्याही घेतील. मात्र पदवीधरांनी स्वतःची नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करावी असं या बैठकीत ठरलेलं आहे. या बैठकीतनं आपण ताकदीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा, काम करायचं, नोंदणी करायची आणि नोंदणी झालेल्या मतदारापर्यंत पोहोचून त्याचं मत परिवर्तन करून सरकारच्या विरोधी असलेलं मत हे ठामपणे त्याची भूमिका तयार करून हे मतदान करून घ्यायची भूमिका आज या बैठकीत ठरलेली आहे. या बैठकीत हे सगळं करत असताना सांगलीतून लीड संतोष पाटलांनी यावं असं आवाहन सरांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.